बघा हे झेंडूच्या फुलासारखे एकदम डिक्टू दिसते का. असा आडा घ्यायचा, तुम्हाला सांगते आडा, असा आडा घ्यायचा आणि ह्या आड्यामध्ये अशी सुई टाकायची आणि 10 साकळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि अशी रिंग करायची, गोल रिंग करायची. अशी गोल रिंग झाली की नंतर मग 9 साकळ्या घ्यायच्या. अशा 6 साकळ्या करायच्या, 6 पाकळ्या करायच्या. 1 3 4 5 6 7 8 9. झाडा घ्यायचा एक छोटासा आणि त्याच्यात ते असं गुंतवायचं. झाल्या 2 पाकळ्या. परत 9 साकळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6. पाच झालेत पाकळे. आता अजून एक घ्यायची. 6 पाकळ्या अशा करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. झेंडूचे असे डिझाईन करायचे. ह्याच्यावरच असं 3 पदर येऊ द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ह्या खांब्यामध्ये लगेच आडा घालायचा. म्हणजे म्हणजे 2 पदर झाले. असं राऊंड असे राऊंड येऊ द्यायचा. हे जसे 2 आले ना तसे तो येऊ द्यायचे 2 राऊंड. 1 2 7 8 9. या आड्यामध्ये सुई हे करायची आणि असा आडा घ्यायचा आणि ह्याच्यातून सुई अशी काढायची. 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. आता अजून 3 करायचे. अजून 2 घ्यायच्या. 1 2 3 4 5. 6 पाकळ्या येऊ द्यायच्या. 1 2 3 4 5 6. अजून एकदा राऊंड घ्यायचा. असे 3 पदर येऊ द्यायचे. अजून एक राऊंड घेतला तर अजून थोडं मोठं दिसतं. करू 4 लेअर आले पाहिजे. 1 2 3 4. सगळीकडे 4 लेअर आले पाहिजे. 4 आले आणि आपल्याला इथं असं कट करायचं. असं फुलं आहे आणि एक कोण लागत आहे ना त्याच्यामध्ये अशा रंगाचा आहे. दोन कसा घ्यायचा आहे आणि गाठी मारायची आहे. गाठी मारली की त्याच्या त्या फाशामध्ये आहे ना हे असं असा फासा घ्यायचा आणि साखळी घ्यायची छोटीशी आणि नंतर त्याच्या शेजारी आहे ना तिथं पण छोटासा खांब घ्यायचा. खांब घेतल्याचे गोल असं राऊंड द्यायचा. खांब घेतले असं आहे आणि असं साखळी घ्यायची आहे. वरती बघा फुल कसं दिसतंय. झेंडूच्या फुलासारखं वाटते का नाही. नंतर आपण काय करायचं माहिती का इथं कट करायचं. असं आपल्याला पाहिजे तेवढी उंची घ्यायची आणि कट करायची. आणि असतं ना पोरा वगैरे सारखं असतं त्यासाठी काय करायचं माहिती का असं मुंड्यासारखं साईज करायची आणि त्याला असं ह्याला अशी गाठ मारायची. अशा गाठी मारायच्या आणि ही जी दोरा आहे ना हे थोडासा लांब ठेवायचा. त्याच्यातून असं सुई घालायची पाठीमागून आणि ह्याला असं सुईच्या द्वारे आतून खेचून घ्यायचं. असं खेचून घ्यायचं आणि इथं 2 खांब सोडून ह्याच्यात सुई आतमध्ये घालून परत ह्याच्यात असं ह्याच्यामध्ये ओढायची. असं आतमध्ये जेणेकरून ते हे दिसत निसटायचं नाही. आपण काय त्याच्या बाहेर काढायचं असं आणि असं दिसत हे एवढं असं आणि हे जे दिसतंय ना ते आपल्याला फरसारखं त्याला कट मारू.